संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। गेल्या काही दिवसांपासून इंदापूर पोलीस स्टेशन अंतर्गत दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या। या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता आढळून आलेल्या चोरीच्या सुमारे 2,28,000 रुपये किमतीच्या 7 मोटरसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले। या प्रकरणी महादेव उर्फ बापू प्रल्हाद चितळकर यास इंदापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली। याबाबत इंदापूर पोलीस स्टेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड म्हणाले, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे यांना मोटरसायकल चोरीचे गुन्ह्याचे प्रमाण वाढले असल्याने सदर मोटरसायकलचे गुन्हे उघड करण्याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या। त्यानुरूप अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादर, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते, पोलीस हवालदार सलमान खान, पोलीस अंमलदार गणेश डेरे, अंकुश माने, विशाल चौधर, तुषार चव्हाण यांच्या पथकाकडून इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असताना गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार तुषार चव्हाण यांना आरोपी नामे महादेव उर्फ बापू प्रल्हाद चितळकर, वय 29 वर्ष, राहणारा वरकुटे, चितळकरवाडी, तालुका इंदापूर, हा संशयितरित्या मोसावरून फिरताना आढळून आला। त्याला ताब्यात घेतला व त्याच्याकडे एक नंबर नसलेली काळी रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल मिळून आली आहे। सदर मोटरसायकल ही चोरीची असल्याचं समजलं। त्यावेळी त्यास पोलीस स्टेशन येथे आणून त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदरची मोटरसायकल ही त्याने स्वतः व त्याचा मित्र अनिल दिलीप लवटे, राहणारा मेडद लवटे वस्ती, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांनी मिळून चोरी केली असल्याची कबुली दिली आहे। यातील अटक आरोपी महादेव याने त्याचा मित्र फरार आरोपी अनिल दिलीप लवटे याने आणखी 7 ते 8 मोटरसायकली चोरल्या असून त्याने गावातील ओळखीच्या लोकांना विकल्या। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।